इथे एखादं चांगलं कॉर्पोरेशनचं पुणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी व्हावं ज्याच्यामध्ये साधारणतः 100 ते 150 बेडची व्यवस्था होईल. असे उमेदवार मिळणं म्हणजे मतदाराचं भाग्य समजतो. जो आमच्या सोसायटीसाठी किंवा रोडसाठी काम करणारा ॲक्टिव्ह उमेदवार पाहिजे. आता आपण धनकवडी कात्रज 37 या प्रभागात आहोत आणि इथे असणाऱ्या एका आपण ग्राउंडमध्ये आलो. तिथे आपण इथे जर बघितलं हे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, त्यासोबत इथले काही नागरिक आहेत, तर ते इथे संध्याकाळच्या वॉकिंगला आलेले आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात. पहिले तर आपल्यासोबत एक आजी आहेत. काय आजी, या भागामध्ये काय वाटतं, कोण निवडून येईल, कोणाची हवा आहे, कुठला पक्ष काम करतो? आता मला काय कळतंय ते कळत नाही काय. ठीक आहे, आणखी काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, काय कामं या भागामध्ये होणं अपेक्षित आहेत आणि आता या प्रभाग 37 मध्ये नेमकी कोणाची हवा आहे? आणि मला वाटतंय 11 आणि 12 तारखेच्या दरम्यान एक आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवलं गेलं होतं. अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद नागरिकांना मिळाला. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, या आरोग्य शिबिरातून तळागाळातल्या गोरगरीब लोकाला या शिबिराचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला, असे फीडबॅक माझ्याकडे आलेले आहेत. असे जे हे आरोग्य शिबिर आयोजित करणारे जे आपण एक गिरिराज सावंत साहेब, जे तानाजी सावंत साहेब यांचा मुलगा, जो आता येणाऱ्या निवडणुकीसाठी उभा राहतो आहे, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ह्या तरुण नेतृत्वाला संधी द्यावी. अशा कार्य करणाऱ्या माणसाला पुढे ढकलण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, एवढीच माझी नम्र विनंती आहे. तुम्ही एक डॉक्टर आहात, त्यामुळे या भागामधला आरोग्याशी संबंधित काय समस्या आहेत किंवा काय सुधारणा व्हावी असं वाटतं? तर बघा, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासारख्या भरपूर आहेत. आजाराच्या संदर्भात मी काय डिटेल बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळ्या प्रकारचा असतो आणि प्रत्येकाची हेल्थ वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे ह्या व्यक्तीला हे आजार असतील, ह्या व्यक्तीला हे आजार असतील. त्याच्यामुळे मी कॉमन असं बोलतो की इथे एखादं चांगलं कॉर्पोरेशनचं पुणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी व्हावं ज्याच्यामध्ये साधारणतः 100 ते 150 बेडची व्यवस्था होईल आणि ह्या गरीब सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी उपचार मिळतील, अशी एक माफक अपेक्षा मी ह्या गिरिराज भाऊ सावंत यांच्याकडून करतो आहे. तर त्यांनी ती करावी आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. निश्चित आम्ही मतदान तर त्यांना करणारच आहोत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मी बाकीच्या नागरिकांना पण सांगेन की अशा कर्तृत्ववान माणसाला पुढे जाण्यासाठी आपण सहकार्य करावे, हीच माझी नम्र विनंती आहे. म्हणजे आता तसं काय आम्ही कुणाला असं सांगणार नाही आम्ही कुणाला मत देणार ते. पण जो आमच्या सोसायटीसाठी किंवा रोडसाठी काम करणारा ॲक्टिव्ह उमेदवार पाहिजे. त्याचा आम्ही विचार केलेला वेळ आहे. ज्यावेळेला आम्हाला वाटतं त्यावेळेला आम्ही तो सांगू कोणाचा जोर आहे, कोणाला मतदान करायला पाहिजे. पण आता तुम्ही ग्राउंड मध्ये बसलाय, इकडे 4 लोकांमध्ये आपल्या गप्पा गोष्टी होतात, चर्चा होतात. मग काय वाटतं, आपल्याला ऐकून समजतं की बाबा या व्यक्तीचं नाव येतंय किंवा या व्यक्तीची हवा आहे? माझ्या पत्राप्रमाणे वर्षा तापकीरचं नाव ह्याच्यामध्ये आहे. सावंताचं एक नाव ह्याच्यामध्ये आहे. आणखी कोणी परांडे म्हणून कोणतरी परांडे आहेत. तिघा चौघांच्या नावाने अशा ऐकतोय. काय सांगाल या भागात काय समस्या आहे? समस्या इन द सेन्स जे कन्स्ट्रक्शन होतंय ते खूप जवळ कन्स्ट्रक्शन होतंय आणि बऱ्याच ठिकाणी रिडेव्हलपमेंट होऊन जिथे 10-20 फ्लॅट होते तिथे 40-50 फ्लॅट्स होत आहेत. त्यामुळे रस्ते सगळे कमी पडत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे इथली लोकच रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात कचरा टाकतात. ते किती महानगरपालिकेने उचलायचा प्रयत्न केला तरी तो इश्यू आहेच आहे. पण मेनली इश्यू वाढत चालला आहे हा डेन्सिटी आणि कचरा, हे 2 गोष्टी आहेत. आपण आहोत त्या ग्राउंडमध्ये, काही लोक चालायला आलेत, काही लोक बसायला आलेत. आपण त्यांच्याशी बोलतोय, चर्चा करतोय. काय वाटतं, या भागात कोणाची हवा आहे, कोण निवडून येईल, काय कामं होणं अपेक्षित आहे? ज्या माणसाची कामं दिसतात लोकांना, जनतेपर्यंत पोचलेली आहेत, ते माणसं निश्चितपणे निवडून येणारच आहेत. कारण एक इथं या भागात आहे धनुष्यबाणाची हवा आहे. खरोखर गिरिराज सावंत सारखा अध्यात्माची आणि विचाराची जोड असणारा इथं एक उमेदवार मिळालेला आहे. असे उमेदवार मिळणं म्हणजे मतदाराचं भाग्य समजतो. कारण नक्कीच त्यांनी काय केलंय, अगदी रक्तात असल्यासारखं सामाजिक कार्य 80% आणि 20% राजकारण. फार समाजासाठी ते झटतात, फार त्याग करतात चांगला. अगदी त्यांचा एक उपक्रम आहे भुकेलेचा घास. खरोखर अन्नछत्र एवढी भारतात चालू असतील, पण भुकेलेला अन्न छत्रात जावं लागतं. परंतु गिरिराज सावंत दररोज 600 डबे तयार करतात. मागे एक किचन आहे त्यांच्या तिथलं 600 डबे तयार करतात. आणि अख्ख्या पुण्यात तसं नाही की त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे, माझं एवढ्याच भागापुरतं आहे असं नाही. ते संपूर्ण दक्षिण पुण्यात गाडी फिरते आणि भुकेल्याचा घास त्याच्या हातात दिला जातो. फार मोठा उपक्रम आहे हा. आणि
आहे. मात्र आता या भागामध्ये जेव्हा ते निवडून येण्यासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत, पण या भागातल्या समस्या काय आहेत, ते निवडून येतील नाही येतील, पण तुम्ही जो उमेदवाराला मतदान करणार, तर त्या मतदानासाठी तुम्हाला नेमकं काय मागण्या आहेत, काय व्हायला पाहिजे या भागामध्ये? अहो, नगरसेवकाकडनं काय अपेक्षा असते? नळ, गटार आणि रस्ते. सेवक म्हणजे सेवाभावी वृत्ती व म्हणजे वक्तशीरपणाने आणि करणारा असाच नगरसेवक हवा असतो. आणखी काही मतदार म्हणजे या भागातले नागरिक आहेत जे मतदान करणार आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. काय सांगाल, या भागामध्ये काय समस्या आहेत, कुठला उमेदवार स्ट्रॉंग आहे, कोणाची जास्त बोलबाला आहे? सध्या गिरीश भाऊच जास्त आहे. तरुण आणि निधी आणण्यासाठी तो सक्षम उमेदवार आहे. तरुणांनी सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे. संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे आणि आपला विकास करून घेण्यासाठी गिरीश भाऊ चांगल्या उमेदवार आहेत. तरुण सामाजिक कार्यासाठी तो स्वतःच्या खिशातून पैसे टाकणारा तरुण तडफदार नेतृत्व आहे. सर्वसामान्यासाठी तो गोरगरिबासाठी आरोग्य महाशिबिर भरतो. लहान महिलांसाठी सुद्धा तो सक्षम आहे, कारण तो 24 तास देऊ शकतो सर्वांसाठी वेळ, आणि तो निधी सुद्धा आणू शकतो. फक्त त्याला सगळ्यांनी तरुण पोरांनी ओळखलं पाहिजे. एकदा गिरीश भाऊंना निवडून दिलं पाहिजे. आणखी एक महिला आहेत. आपण आता त्या महिला सगळ्या पुरुषांच्या बघितलं, ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, महिलांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा जाणून घेणार आहोत. काय सांगाल, एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं, या भागामध्ये काय समस्या आहे, आणि राजकारणाबद्दल जर माहिती असेल तर कोणाची हवा आहे या भागात? छान केले मध्ये त्यांनी सगळं तपासणे, ते डोळे तपासले, सगळं आडे तपासले, सगळं तपासले, छान केलं. सगळी सेवा पण छान केले, नाश्त्याची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, सगळं म्हणजे आम्हाला, आणि मतदान त्यांनाच दिलं आम्ही. समस्या इथं ट्रॅफिक जॅम होते त्या निमनच्या जागेपाशी. ट्रॅफिक जॅम एकदम छोटं आहे रोड. ट्रॅफिक एकदा मोठ्या गाड्या आल्या की जाम होतं. म्हाताऱ्या माणसाला तिथं चालता येत नाही. बाकी इथं पाण्याची व्यवस्था चांगली, म्हणजे रेग्युलर पाणी येतं व्यवस्थित. हवा कोणाची भागात? हां, हवा कोणाची या भागात? हवा आता बरं का तसं सांगता येणार नाही. माणूस बघून लोक मतदान करणार आहेत. कोण भ्रष्टाचारी आहे, कोण बलात्कारी आहे, कोण कसा आहे, ह्याच्यावर मतदान होणार आहे. एका बाजूने होणार नाही. आत्ताची परिस्थिती तशी. खरं तर महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा महिला मेन स्ट्रीममध्ये याव्यात यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. तुम्ही सुद्धा हजारो महिलांना याचं हे देताय. काय सांगाल, काय काय आपण सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे आणि या महिलांना याचा कसा उपयोग झाला आहे? खरं तर ह्याची सुरुवात गिरीराज भाऊ, ज्यांना सगळेजण भाऊ म्हणून संबोधतात, त्यांनी रक्षाबंधनाचं औचित्य साधलं. आम्ही जे पहिलं महिलांसाठी वर्कशॉप घेतलं होतं ते राखी मेकिंगचं घेतलं होतं. ज्या आमच्या इथे कार्यसिद्धी महिला परिवारच्या महिला आहेत, त्यांनी सगळ्यांनी आमच्या कार्यसिद्धीच्या प्रांगणात बसून राखी बनवायला शिकल्या, आणि त्या राख्या त्यांनी त्यांच्या सेल केल्या, आणि त्यातले काही महिलांनी आपल्यालाच त्या राख्या सेल केल्या आणि त्या आपण आपल्या पोलीस मित्रांना बांधल्या. अशातून एक साखळी निर्माण झाली की महिलांना त्यांचं स्किल वापरता आला. काहीतरी त्यांच्याकडे वेळ आहे पण त्यांच्या हाताला काम नाही आहे. काम कशासाठी, तर एक महिला स्वावलंबी होण्यासाठी तिच्याकडे काहीतरी फायनान्शियल आउटपुट असलं पाहिजे. जे त्या महिलांना हे स्किल मिळाल्या हाताला, तर त्यातून त्यांना फायनान्शियल इन्कम मिळाली तर त्या त्याच्या स्किलचा उपयोग करून त्या स्वावलंबी होतील. बचत गट आपण आजकाल ऐकतो, महिला बचत गट, पण महिला बचत गट ऑन ग्राउंड ॲक्च्युली ॲक्टिव्ह आहेत का ते फक्त एक पॉलिटिकल यूजसाठी बचत गट म्हणून नाही, तर ते महिला परिवारातून महिलांना सक्षम खरंच करायचं असेल तर त्यांना खरं ऑन फील्ड नेऊन त्यांचा हात पकडून त्यांना दाखवावी लागेल ती दिशा. हे कार्यसिद्धी महिला परिवार गिरीराज भाऊ सावंत यांनी केलेलं आहे. बरं, आपण ह्या कार्यसिद्धीच्या माध्यमातून ज्या महिलांना प्रशिक्षण देत आहे, तर त्यांच्या काय भावना आहेत? बऱ्याच महिलांना प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. आता खरं तर आमच्या ह्या काही महिला आहेत ज्यांनी खरंच हे वर्कशॉप्स अनुभवले आहेत, आणि तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका की त्यांचे काय अनुभव. नक्कीच, ज्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्या महिला सुद्धा इथे आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळालं आणि त्याची तुम्हाला कशी मदत झाली? मी सगळेच प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एक परफ्यूमचं केलं होतं. ते परफ्यूम मी असं करते, आता घरी बनवते, आणि कोणाचाही बड्डे वगैरे असेल तर मी विकत नाही आणत. आता सगळ्यांना गिफ्ट ते परफ्यूम असं गिफ्ट पॅक देते. त्यामुळं आपल्याला असं झालं आहे की बाहेरचं विकत आणण्यापेक्षा आपण स्वतः बनवून देण्यामध्ये जी हे आहे ना मजा, ती दुसरी काहीच नाही.
बरं, आपण हे असं काहीतरी वेगळं प्रशिक्षण घेतो, व्यवसाय सुरू करतो, आपला कुटुंबाला पण आपलं एक कौतुक वाटतं. तर तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला काय हे मिळतात, रिॲक्शन मिळतात की तुम्ही तुमचं स्वतःचं असं काहीतरी सुरू केलेलं आहे? कुटुंबाकडून अतिशय चांगले रिॲक्शन आम्हाला मिळतात, कारण जे आम्ही कधी केलं नव्हतं. इथून मागे जे फक्त हाऊसवाईफ म्हणून आम्ही फक्त घर, मूल, बाळ एवढंच सांभाळत होतो, त्याच्यातनं आम्हाला जे काही शिकायला मिळालं त्या वर्कशॉपमधनं, त्याचा आम्ही व्यवसायाच्या म्हणजे त्याचा उपयोग आम्ही व्यवसाय म्हणून पण करू शकलो आणि एक सक्षमीकरण आमच्यामध्ये जागृत झालं. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण व्यवसाय सुरू केला, मग त्याच्यातनं कशा पद्धतीने फायदा होतो किंवा घर चालवायला कशी मदत होते? खरं तर राष्ट्रहित सर्वतोपरी हा जो ब्रीदवाक्य कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं ठरवलं गेलं आणि त्या पद्धतीनं जी काही वाटचाल केली गेली, त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट केली की पूर्ण जगामध्ये अर्ध जग हे महिलांचं आहे आणि महिला जर का सक्षम झाल्या तर त्यांचं सबलीकरण चांगल्या पद्धतीनं होऊन त्या आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जातात आणि हा हेतू त्यांनी त्या पाठीमागं ठेवला आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिली गेली, ज्याच्यामध्ये परफ्यूम तयार करणं असेल, केक रेसिपीज असतील, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज आहेत आणि त्यामुळे महिलांनी आपापले उद्योग सुरू केले की जे उद्योग त्यांनी 10 लोकांच्यापर्यंत पोहोचवले, तिथून पुढे त्यांची वाटचाल बऱ्याच लोकांपर्यंत 100 लोकांपर्यंत ती गेलेली आहे. म्हणजे दिवसाला आत्ता काही लेडीज अशा आहेत की त्या दिवसाला 10 15 केकच्या ऑर्डर घेतात आणि त्यामुळं त्यांचं स्वतःचं आर्थिक सक्षमीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांचं सक्षमीकरण हा जो मोठो त्यांनी लक्षात घेतला आणि या समाजातल्या सर्वांगीण विकास त्या महिलांचा कसा होईल यावर त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. महिलांना आपल्या माध्यमातून जे प्रशिक्षण मिळालं, त्याच्यातून त्यांनी व्यवसाय सुरू केला, त्याच्यातून त्यांना चांगला फायदा पण होतोय, हे सगळं बघून मग तुम्हाला एक काय समाधान वाटतं आणि काय याचा नेमका सुरू करण्याचा मोटिव्ह काय होता? मोटिव्ह हा होता की ज्या माझ्या सासूबाई आहेत त्या स्वतः गृहिणी आहेत आणि त्यांनी घरचा संसार आहे तो खूप छान पेलवला, खूप छान प्रकारे त्या संसार चालवला. पण त्यांची एक नेहमी खंत राहिली आहे की राजेश्वरी, मी माझं स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करू शकले नाही आणि त्यांचीच ही एक खंत आपल्या सर्व महिला भगिनींमध्ये मला निर्माण होताना दिसते की मी माझा संसार चालवलं पण माझं स्वतःची एक अस्तित्व, एक आयडेंटिटी काही निर्माण करू शकले नाही. हीच एक महिलांची जी खंत असते ती मला दूर करायची होती. काही तुम्ही संसारही चालवा, काही महिलांच्या अडीअडचणी असतात, मुलं बाळ लहान असतात, जॉब करता येत नाही, मग घरी बसल्या बसल्या जर ती महिला काहीतरी छोटासा गृहउद्योग चालू करेन, तिची आयडेंटिटी चालू शकते, ती तिचा एक फायनान्शियल इन्कम चालू शकते, तर मग त्यातून मला खूप आनंद मिळतो. नक्कीच. तर महिलांनी एखादा व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून त्या महिलेची ओळख निर्माण व्हावी यासाठीचे हे सगळे प्रयत्न जे आहेत त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.